नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की मोगऱ्याचं झाड तुम्ही घरी कसं उगवू शकता. हे पहिला पॉईंट राहील. अजून दुसरं की मित्रांनो मोगऱ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची आहे, म्हणजे केअर टिप्स कसे घ्यायचे जेणे की आपल्याला झाडापासून खूप सारे फुलं मिळू शकतात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल. चला आपण व्हिडिओला सुरू करूया. आता मित्रांनो याला उगवायच्या पहिले एक तुम्हाला मला टिप सांगायची. ती काय मित्रांनो की समजा आपण कंपेअर करत आहे याला जमिनीत अजून कुंड्यात उगवण्यासाठी. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला याला कुंड्यांमध्ये उगवायला पाहिजे. कुंड्यांमध्ये खूप चांगलं राहील हे उगवणं. अजून याला जास्त फुलं लागतील जमिनीपेक्षा. तसं जमिनीत पण चांगले फुलं लागतात. आपल्यानुसार आपल्याला जिथे उगवायचं आपण उगवू शकता. मग असे पाहू शकता तुम्ही हार्डवूड स्टेम मी असे हात लावून दाखवत आहे तुम्हाला. ही जी कडक स्टेम्प असते मित्रांनो, ही स्टेम्प तुम्हाला घ्यायची आहे कटिंगसाठी. म्हणजे याला कापून घ्यायचं आहे आणि इनीच तुम्ही आपलं मोगऱ्याचं झाड उगवू शकता. कुठून पण तुम्ही आणू शकता, शेजारी वगैरे म्हणजे तुमच्या नेबर वगैरेकडे असेल तिकडनं आणू शकता किंवा नर्सरीपासूनही झाड आणू शकता आणि त्याची कटिंग्स तयार करू शकता. म्हणजे जिथे मोगऱ्याचं झाड मिळून जाईल तिथे. आणि मग त्याला हळद लावायची आहे. हळद पाहू शकता किंवा तुम्हाला मित्रांनो ॲलोवेरा जेल लावायचं आहे त्याला. ॲलोवेराचं झाड असेल किंवा मार्केटचं ॲलोवेरा थोडंसं लावू शकता त्याला, किंवा आपल्या घरची हळद त्याला जिथून तुम्ही खालून कापलेला आहे त्याला चांगल्याने हळद किंवा ॲलोवेरा लावून द्यायचं आहे. आणि मित्रांनो मग मातीत तुम्हाला लावून द्यायचं आहे. आणि जी माती राहील मित्रांनो त्याच्यात रेती जास्त राहिली पाहिजे. रेती म्हणजे रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये वापरल्या जाते ती सँड मग मित्रांनो तुम्हाला वापरायची आहे. अर्धी माती अर्धी सँडच्या मिक्सचरमध्ये तुम्हाला ही जी कटिंग राहील मित्रांनो मोगऱ्याची ही लावायची आहे. खूप चांगल्याने उगून जाईल. अजून आता जसं हिवाळा वगैरे सुरू असेल तर मग हिवाळ्यात खूप चांगल्याने ही लागून जाते. अजून पावसाळ्यात पण खूप चांगल्याने लागते. उन्हाळ्यात फक्त मग याला उगवायचं जे बेस्ट आहे मित्रांनो एअर लेअरिंगनी उगवल्या जाऊ शकते याला. अजून दुसरं आहे मित्रांनो की याला कटिंगने पण उगवल्या जाऊ शकते, पण खूप वेळा थोडंसं खूप जास्त ऊन असेल तर त्यांनी थोडंसं ही कटिंग खराब होऊ शकते. तर एक त्याची काळजी घ्यायची आहे आणि इझिली तुम्ही याला उगवू शकता. किंवा मित्रांनो याला दुसरी उगवण्याची पद्धत जसं मी सांगत होतो एअर लेअरिंग आहे, खूप चांगली आहे मित्रांनो. याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकून ठेवला आहे की एअर लेअरिंगनी झाडं कसे तयार करायचे. झाडाच्या वरच झाड तयार होऊन जाते आणि मग त्याला आपण कापून दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावू शकता. तर ही पद्धत खूप सोपी असते. अजून याने झाडं उगवणं खूप सोपी आहे. तर मित्रांनो याने तुम्ही झाडं नक्की उगवू शकता. मग जसं आता पाण्यात ठेवण्याचं, तर पाण्यात ती कटिंग कापून तुम्ही पाण्यात ठेवू शकता. त्यांनी पण लवकरच येऊन जातात. 10 ते 15 दिवसातच मित्रांनो तुम्हाला जी तुम्ही कटिंग आणली होती त्याला मुळं दिसून येतील पांढऱ्या रंगातले. तर मग जसेच तुम्हाला पांढरे मुळं दिसतील त्या तुमच्या कटिंगला म्हणजे कलमला, तर मग त्याला मित्रांनो तुम्हाला मातीत लावून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जो मोगरा आहे तुम्ही उगवू शकता. आता आपण मित्रांनो याचं केअर टिप्स म्हणजे याची काळजी कशी घ्यायची ते बघू. मित्रांनो आता याच्यासाठी जे पोटॅशियम आहे खूप चांगलं इम्पॉर्टंट असते. जसं सगळ्याच फुलांच्या झाडांना पोटॅशियम इम्पॉर्टंट असते, पण मोगऱ्याला पण पोटॅशियम खूप जास्त आवडते. याच्यासाठी मग केळाचे टरफलं वापरायचे. केळाचे टरफलं उन्हात तुम्हाला वाळून घ्यायचे आणि मग जे केळाचे टरफलं आहे तुम्ही डायरेक्टली ते झाडात टाकू शकता. आणि समजा तुम्ही मिक्सरमध्ये त्याला पिसू शकता, तर मिक्सरमध्ये पिसून त्याचं जर पेस्ट राहील म्हणजे जी पावडर बनवून जाईल ती झाडाला द्याल तर ही तर अजून चांगलं राहील. पिसलेली पावडर खूप चांगली असते झाडासाठी जी केळाच्या टरफलांची द्याल. अजून मग त्याच्यानंतर समजा ही पॉसिबल नसेल तर सोपी सगळ्यात टेक्निक आहे मित्रांनो. केळाचं जे टर्फल आहे, जसंच केळ वगैरे आपण खाल्लं असेल तर ते जे केळातलं टर्फल आहे डायरेक्ट आपल्याला मातीमध्ये दाबून द्यायचं आहे. मोगऱ्याचं झाड जिकडेही असेल. किंवा लवकरच चॅनलवर बनाना पील फर्टिलायझर घरी कसं बनवायचं त्याच्यावर व्हिडिओ आणणार आहे, तर ते पण तुमच्या झाडामध्ये तुम्ही टाकू शकता. तर सध्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही केळाचं टरफलं तुमच्या झाडामध्ये वापर करू शकता. तर मित्रांनो लिक्विड फर्टिलायझर तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे. जे बनाना पील फर्टिलायझर होतं त्याच्यावर तर व्हिडिओ आणेलच, पण लिक्विड फर्टिलायझर म्हणजे याच्यात तर पोटॅशियम वगैरे जसं असते बनाना पील फर्टिलायझरमध्ये तेही कवर होऊन जाते. ॲक्च्युली तो जो लिक्विड फर्टिलायझरचा व्हिडिओ बनवलेला आहे सगळे न्यूट्रिएंट्स कवर करतो. सगळ्या प्रकारचे जे पण न्यूट्रिएंट्स झाडाला पाहिजे आहे ते सगळं कवर करतं. तर तुम्हाला ते लिक्विड फर्टिलायझर नक्की टाकायचं आहे. चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे मी की त्याला घरच्या घरी कसं तयार करायचं आहे आणि आपल्या झाडांमध्ये कसं वापरायचं आहे. तर त्याही व्हिडिओला नक्की पाहाल. मी एंड स्क्रीनवर त्याची पण लिंक
टाकून देईल, तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल. लिक्विड फर्टिलायझर्सचा, ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर्सवाला, तर तोही नक्की पाहाल. मग सगळ्यात पहिले फर्टिलायझर टाकण्याच्या पहिले मित्रांनो तुम्हाला अशी माती बाजूला करून घ्यायची आहे, जोपर्यंत मुळं नाही दिसत. हलकेसे मुळं दिसल्यावर मित्रांनो हे बघू शकता ॲप्सन सॉल्ट आहे. खूप वेळा मी सांगितलं या व्हिडिओमध्ये. ॲप्सन सॉल्टचा 1 चमचा असं टाकून द्यायचा आहे. आणि मग मित्रांनो 1 चमचा असं झाईम फर्टिलायझर बघू शकता, याचे व्हिडिओ म्हणजे हेही खत तुम्हाला झाडाला टाकून द्यायचं आहे. या दोघांवरही डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर, एंड स्क्रीनवर त्याची लिंक मी टाकून देईल. आणि मित्रांनो हे जे पाहू शकता आपण प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये, हे मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे, म्हणजे सरसोची खली किंवा मित्रांनो मोहरीच्या दाण्याची खत म्हणू शकता याला. तर हे तुमच्या झाडात तुम्हाला असं वापरायचं आहे. याला पाण्यात वापरायचं असते. 1 चमचा तुम्हाला 1 लिटरमध्ये टाकून एका रात्रीसाठी ठेवून द्यायचं आहे. समजा वेळ नसेल तर, वेळ असेल तर 2 ते दिवस त्या ग्लासमध्ये तुम्हाला राहू द्यायचं आहे. मग त्याला थोडंसं पाण्यात मिक्स करून द्याल, साध्या पाण्यात, आणि मग तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला चांगल्याने टाकून द्याल. मस्टर्ड केक फर्टिलायझर म्हणजे मोहरीची खत एक्सिलेंट खत असते मित्रांनो फ्लावरिंगसाठी. झाडावर खूप जास्त नवीन फूल अजून नवीन पानं अजून फुलं येण्यासाठी हेल्प होते. झाईम फर्टिलायझर जे टाकलं आहे मित्रांनो हिरवगार ठेवण्यासाठी टाकलेलं आहे झाडाला. आणि जे ॲप्सन सॉल्ट आपण वापरली जी पांढऱ्या रंगातली होती, त्या ॲप्सन सॉल्टसाठी मित्रांनो हे ग्रीन पिगमेंट म्हणजे क्लोरोफिल वगैरे झाडाचं वाढवते, सेल वॉल डेव्हलप करते आणि ओव्हरऑल मित्रांनो झाडाला हिरवंगार ठेवते. तर मित्रांनो मग ॲप्सन सॉल्ट पण नक्की वापरायचं आहे. आणि याला डिटेलमध्ये पण व्हिडिओ बनवून ठेवला चॅनल, काय असते कसं वापरायचं, तर ते पण व्हिडिओज नक्की पाहाल तुम्ही. तर अशा प्रकारे मग मित्रांनो तुम्हाला खत टाकायचं आहे. तर हे जे आहे मी तुम्हाला आत्ता सगळे खतं सांगितले, ॲप्सन सॉल्ट, झाईम फर्टिलायझर, यांच्यामध्ये थोडं 2-3 दिवसाचं गॅप सोडत मस्टर्ड केक अजून हे जे झाईम फर्टिलायझर आणि ॲप्सन सॉल्ट आहे यामध्ये 10 दिवसाचा गॅप सोडायचा आहे. आणि मित्रांनो शेणखत आणि हे जे खतं सांगितले 1 आठवडा किंवा 15 दिवसाचं शक्य असेल तर गॅप तुम्हाला सोडायचा आहे. ऑर्गॅनिक खतच आहे, पण मित्रांनो कसं एका वेळेस अगर आपण एक न्यूट्रिशन झाडाला टाकू तर त्यांनी फुलं जास्त वाढतील आणि जास्तीत जास्त आपल्याला फुलं झाडावर दिसतील. त्याच्यासाठी मित्रांनो मग हे खतं तर वापरायचेच आहे. जसं आता तुम्ही पाहू शकता माझे झाड, तर यालाही थोडंसं न्यूट्रिशन डेफिशियन्सी झाली होती, जास्त याला न्यूट्रिएंट्स नाही मिळाले म्हणून याला थोडे फुलं कमी लागलेले. आता आपण खत टाकून दिलं तर लगेच तुम्ही पाहाल 15-20 दिवसात याला खूप सारे फुलं लागणं सुरू होऊन जाईल आणि एकाच आठवड्यात याला नवीन कळ्या फुटतील, अजून लवकरच फुलं पण येतील. तर मग अशा प्रकारे मित्रांनो खत टाकायचं आहे. आणि जसं शेणखतचं होतं मित्रांनो, तर शेणखत पण जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं आपण माती मागे बाजूला केली होती झाडाची, जसेच झाडाचे रूट्स आपल्याला दिसत होते तर रूट्सपर्यंत आपण माती काढून घेतली होती, तशीच माती मित्रांनो कुंडीत पण काढायचं. समजा जमिनीत लावलेलं असेल झाड तसंच काढायचं आणि मग शेणखत पण तसंच तुम्हाला टाकून द्यायचं आहे चांगल्याने तिकडे मुळाजवळ पूर्ण. आणि मग त्याच्यावर तुम्हाला जी आपली माती आपण काढलेली होती ती परत टाकून द्यायची आणि मग चांगल्याने पाणी देऊन द्यायचं. अशाच प्रकारे मित्रांनो शेणखत पण आपल्या झाडाला मग टाकायचं आहे. तर हे सगळं मग खराब पाणी वगैरे तुम्हाला हटवत राहायचं आहे. अजून मग जे कावडंग फर्टिलायझरचा स्प्रे असतो तो पण तुम्हाला करत राहायचा आहे. पेस्ट अटॅक वगैरेसाठी जे मी कीटनाशकचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे तो नक्की पाहाल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला उगवायचं आहे, अजून काळजी घ्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईन. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित प्रश्न तिकडे विचारू शकता. आता स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज येत असतील, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक टाकली आहे, फॉलो नक्की करा. धन्यवाद.